हाय, हॅलो, नमस्ते. वेलकम टू फिल्मी दर्पण. बिग बॉस मराठी सीझन 6. काल होता भाऊचा शेवटचा धक्का. आणि कसा वाटला तुम्हाला भाऊचा धक्का? या भाऊच्या धक्क्याकडनं खूप अपेक्षा होती, कारण या आठवड्यामध्ये असं घरात काही घडलं होतं की त्याच्यावरती बोलणं महत्त्वाचं होतं. परंतु भाऊच्या धक्क्यावरती या गोष्टी खूप काही सिरियसली घेतल्या गेल्या नाही. सिरियसली म्हणण्यापेक्षा त्या इंटेन्सिटीने बोललंच गेलं नाही. तुम्हाला काय वाटतं? नक्की कमेंट्समध्ये सांगा. म्हणजे या वीकमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी होती की राखी सावंत, तिच्याबद्दल भाऊ नक्कीच बोलले. परंतु जे काटा ग्रुपचं जे तुटणं होतं त्याच्याबद्दल अजून जास्त बोलण्याची आपल्याला अपेक्षा होती. ज्या पद्धतीने दीपालीताईला बोललं गेलं हिच्याकडनं, तन्वीकडनं, तर या गोष्टीवरनं तन्वीला काहीच बोललं गेलं नाही. तन्वी आणि दीपालीमध्ये कोण चूक कोण बरोबर याच्यावरती काहीच उलगडा केला गेला नाही, किंवा त्या गोष्टीकडे जास्त त्याला म्हणतात ना इम्पॉर्टंट नाहीत असं दाखवलं गेलं. कारण तन्वीने ज्या पद्धतीने दीपालीला जे तिचं बिहेवियर होतं, किंवा ज्या पद्धतीने एका एल्डरली लेडीला जसं तिने ट्रीट केलं, त्याच्याबद्दल भाऊ काहीच बोलले नाही. बरोबर ना? म्हणजे जसं आपण पाहिलं, रुचिता जेव्हा बोलत होती यांना दीपालीताईंना, जेव्हा रुचिता बोलत होती किंवा थू थू करत होती, त्यावेळेस रुचिताला कशा पद्धतीने बोललं गेलं हे आपण सगळ्यांनीच पाहिलेलं आहे. परंतु सेम जी गोष्ट आहे, जरी त्याची पद्धत तिची वेगळी असली तन्वीची, तरी पण तिने जी ट्रीटमेंट दीपालीताईला दिली होती ती पूर्णपणे चुकीची होती. तर तिला काहीच बोललं गेलं नाही. आणि काटा ग्रुप जो आहे तो तुटलेला आहे, आणि तो तुटलेला ग्रुप जोडण्यासाठी पुन्हा दीपालीने ते चॉकलेट दिलं. उलट त्याचं कौतुकच झालं. भाऊ एका साईडला असं म्हणतायत की आता शेवटचा आठवडा आहे, सगळ्यांनी इंडिव्हिज्युअल खेळायला हवं. तरी पण काटा ग्रुप जो आहे तो एकत्रच खेळतोय. म्हणजे ट्रॉफी काही एकट्यालाच फक्त मिळणार आहे, पूर्ण ग्रुपला मिळणार नाहीये. हे जरी सारखं सारखं बोललं जात असलं, तरी पण पुन्हा दीपालीला काटा ग्रुप जो आहे तो जोडून ठेवण्यासाठी थोडंसं अप्रिशिएट केल्यासारखंच झालं ना, जेव्हा ते चॉकलेट जेव्हा तन्वीला चारलं कालच्या टास्कमध्ये. तर भाऊ म्हणाले की बिग बॉस खूप प्रयत्न करतायत तुम्हाला इंडिव्हिज्युअल खेळायला लावण्यासाठी, किंवा तुम्हाला तुमच्या गोष्टी सांगून तुम्हाला समोरासमोर बीबी कोर्टमध्ये उभं केलं. आता बीबी कोर्टमध्ये उभं केलं म्हणजे काय केलं? तन्वीच्या समोर कुणाला उभं केलं? तर रेवाला. एक वीक प्लेअर जो वाईल्ड कार्ड एंट्री आहे त्याला तन्वीच्या समोर उभं केलं गेलं. म्हणजे याला काय अर्थ आहे खरं तर? परंतु या गोष्टी ज्या आहेत भाऊच्या धक्क्यावरती आपण पाहिलं की जास्त काही डिस्कसच झालं नाही. भाऊंनी जे आहे ते सगळ्या ज्या टास्क जे आहे ते आपल्याला रिपीट टेलिकास्ट जे आहे ना, त्या पद्धतीने कालचा भाऊचा धक्का झालेला आहे. फक्त न विसरण्यासारखा आठवडा आहे असं दीपालीताई सुद्धा म्हणाली. दीपालीचं कौतुक झालेलं आहे कोर्टच्या याच्यामध्ये, बीबी कोर्टमध्ये, की बाबा जिंकण्याची भूक दिसली आणि मुद्देसूद त्यांनी आरोप केले. म्हणजे रेवाप्रमाणे राकेशला सुद्धा प्रॉब्लेम आला असं भाऊंनी सांगितलं, की बाबा इमोशन्समध्ये किंवा कसं मी माझ्या माणसांवरती आरोप लावू, असं राकेश आणि रेवाला वाटत होतं. तर आपल्याला पण तसं वाटलं का? कारण रेवानी तर बऱ्याचपैकी तन्वीला चांगलं झापलेलं आहे त्या बीबी कोर्टमध्ये आपल्याला दिसलं. प्रभूचा पण मुद्दा तिने घेतलेला होता. आणि राकेश जो आहे तो ॲज युज्युअल त्याची पर्सनॅलिटीच वेगळी आहे. तो दीपाली असू दे किंवा तन्वी असते, तो असं फटकन कुणाला काही बोलतच नाही, हे आपल्याला माहिती आहे. फक्त राखीवरती जे अंगावर धावून येणं होतं ते त्याने कसं केलं? कारण स्वतःच्या ग्रुपच्या लोकांबद्दल मात्र तो खूप असं एक काय म्हणतात ना, गुड इमेज त्याची आहे. परंतु दुसऱ्या ग्रुपबद्दल तो अगदी हाणामारी सुद्धा करू शकतो राकेश. अनुश्रीबद्दल चांगले शब्द आपल्याला ऐकायला मिळाले भाऊच्या धक्क्यावरती, की हिचा माइंडसेट क्लिअर आहे आणि स्वतःसाठी खेळणारी व्यक्ती आहे सुरुवातीपासून. आणि या आठवड्यात सुद्धा तिने खूप मॅच्युअर्डली आणि बीबी कोर्टमध्ये सुद्धा खूप पॉईंट टू पॉईंट बोलली. आणि अनुश्रीचा खरंच हा मुद्दा जो आहे की ती माइंडसेट खूप चांगला आहे तिचा, स्वतःसाठी खेळणारी आहे. तर परंतु ती ट्रॉफी मिळू शकते का अनुश्रीला? कितीही ती चालाक असली, हुशार असली, माइंडसेट चांगला असला, किंवा महाटास्कमध्ये सुद्धा तिचा स्पीड तन्वीपेक्षा जास्त असला, हे सगळ्या गोष्टी बोलल्या जात आहेत. परंतु ट्रॉफीसाठी ती आहे का योग्य? म्हणजे कुणाच्या दृष्टीने? मेकर्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने. कारण ट्रॉफी तर एकच व्यक्ती जिंकणार आहे, आणि ती व्यक्ती जर तुम्ही ऑलरेडी सिलेक्ट करून ठेवलेली आहे, तर अनुश्रीचं गुणगान गाऊन आता त्याचा काय उपयोग आहे असं मला वाटतं. महाटास्कबद्दल भाऊ बोलले की बाबा याच्यामध्ये एनर्जी हवी, स्किल हवी, गेमची जाण हवी, आणि प्रश्न जे आहे ते कन्फ्युजिंग होते. याच्यामध्ये राकेशचं सुद्धा कौतुक झालं, त्याच्या स्ट्रॅटर्जीचं कौतुक झालं, परंतु त्याचे प्रश्न जे आहेत ते चुकले. आणि मेन म्हणजे त्याचा गुडघ्याचा प्रॉब्लेम होता, हे सुद्धा भाऊंनी मेन्शन केलं. आता गुडघ्याचा प्रॉब्लेम होता, तो बऱ्याच दिवसापासून टास्क खेळत नाहीये, तरी पण
बिग बॉसमध्ये अशा व्यक्तीला जो इंजर्ड आहे, ज्याला काही टास्क खेळता येणार नाहीयेत, त्याला कसं काय ठेवलं गेलं हे मागे सुद्धा मी बोललेली आहे. कारण या आधीच्या सीझन्समध्ये जर कुणाला इंजुरी झालेली असेल तर त्यांना बाहेर काढलं जात होतं ट्रीटमेंटसाठी. तर राकेशला का नाही तसं केलं गेलं? आणि आपण पाहिलं की तन्वी आणि अनुश्री नेक टू नेक कॉम्पिटिशन होतं आणि जाळ्यातून झपझप जात होत्या. तर इथं तन्वीचं जास्त कौतुक झालेलं आहे, कारण तिने बरोबर उत्तर दिली आणि उत्तरे त्यांनी जाताना शोधली. म्हणजे जाळीमधनं जाता जाता त्यांनी उत्तरे शोधली आणि उत्तरापर्यंत पोहोचेपर्यंत त्यांना सगळं कन्फ्युजन त्यांचं क्लिअर झालेलं आहे की नाही हेच राईट उत्तर आहे. आणि ती गोष्ट जी आहे ती अनुश्रीच्या बाबतीत झाली नाही. तिचा स्पीड जास्त होता, स्किल होती, परंतु तिची जी गेमची जाण आहे ना ती थोडी कमी पडली. म्हणजे किती एक्सप्लेनेशन बघा ना हे. आणि तन्वी सुद्धा एक्सप्लेनेशन कशी देते की मी शून्यात जाऊन बघायचे, कोपरा पकडायचे, सगळ्यांना असं वाटायचं की बाबा ही काय करते, तर मी कॅल्क्युलेशन करायचे, दिवसभराचा विचार करायचे. बाप रे बाप, म्हणजे काय आता रॉकेट सायन्स हे बिग बॉस म्हणजे, की दिवसभराचा विचार एवढा करून करून तन्वी इथपर्यंत पोहोचलेली आहे. बरोबर ना? आता टास्कमध्ये आपण सगळ्यांनी पाहिलं की अनुश्रीचा स्पीड खरंच खूप जास्त होता आणि अनुश्री प्लेयर पण तन्वीपेक्षा खूप बेस्ट आहे. परंतु फक्त तिचे जे आहेत उत्तरं चुकलेली आहेत. त्याच्यामध्ये तिची उत्तरं चुकली कारण तिला गेमची जाण नाही हो. किती बेड आहे तिला माहित नाही वगैरे असं. बरोबर ना? तन्वीला ती जाण खूप आहे. काय वाटते तुम्हाला? म्हणजे जसं काही आपण उत्तरं वाचून आल्यासारखी फटाफट उत्तरे तिथं जाऊन लावली तन्वीने आणि अनुश्री मात्र चाचपडत बसली. बरोबर ना? याच्यामध्ये काय दिसलं आपल्याला? सगळ्या प्रेक्षकांना काय दिसलं? जो प्रेक्षक जो आहे, जो एक अवेअरनेस त्याला आहे, त्यांनी जेव्हा बघितलं हे, त्यावेळेस त्याला डोक्यामध्ये काय नक्की प्रश्न आले की बाबा या प्रश्नांची उत्तरं खरोखर शोधली गेली का सांगितली गेली? तुम्ही सांगा, तुम्हाला काय वाटते ते. नंतर सापशिडीच्या टास्क बद्दल सर बोलले रितेश भाऊ. सापशिडीचा जो टास्क होता मी पूर्णपणे तो आपण जसं ऑप्शनलला सब्जेक्ट टाकतो तसंच केलं मी, कारण मला खूपच बोर वाटला तो सापशिडीचा गेम. त्यामुळं मी त्याच्याबद्दल काहीच बोललेली नाहीये. पुढचं आपण घेऊयात की बाबा दीपाली आणि तन्वीचं जे इन्व्हिटेशन कार्ड श्रेड करण्याचा जो मुद्दा होता, की असं वाटलं की नवीन काहीतरी दिसेल बाबा. आता काटा टीम फुटलेली आहे, दीपाली आणि हिचं काहीतरी वाजलेलं आहे, नवीन काहीतरी दिसेल. खरंच प्रेक्षकांना सुद्धा वाटलं होतं. परंतु चॉकलेटचा गेम परत पुन्हा काय ग्रुप बांधून ठेवण्यासाठी दीपालीने केला. म्हणजे तिचं कौतुक झालं की तुम्ही परत ग्रुप बांधून ठेवला. कशाला हवाय आता शेवटच्या हप्त्यात तुम्हाला ग्रुप आणि हे? म्हणजे एवढं तुमचा अपमान झाला. मला दीपाली ताईंचं खूपच मला ऍक्च्युली वाईट पण वाटतं आणि असं वाटतं की बाबा सेल्फ रिस्पेक्ट एक काहीतरी असतो ना माणसाला, की इतकं तुम्हाला हर्ट झालेलं होतं, एवढं त्या तन्वीने तुम्हाला चुकीच्या पद्धतीने ट्रीट केलं गेलं होतं, तरी तिच्यासाठी चॉकलेट का? म्हणजे स्वतःचं पण एक काहीतरी असतं ना माणसाचं. आता राखीबद्दल बोललं गेली बाबा, ती एंटरटेनमेंट लेवल जी आहे ना ती या शोची वाढवलेली. बरोबर. आणि राखी या शो मध्ये नसती तर आपण बघितलं प्रत्येक एपिसोडमध्ये जर तुम्ही जाऊन बघितलं, राखीला काढून टाका, त्या एपिसोडमध्ये तुम्हाला काय दिसेल? काहीच दिसणार नाही. कारण राकेशचा गेम राखीमुळे, रेवाचा गेम राखीमुळे, तन्वी सुद्धा राखीच्या मध्ये मध्ये येऊन बोलणं, तिच्या मुद्द्यांमध्ये बोलणं, तू बरोबर, तू हे असं केलं, तू तसं केलं, हे असं बोलणं, हे तन्वीचा गेम आहे. खरं सांगायचं तर गेम दिसला तो अनुश्री आणि विशालचा. कधी बघा तुम्ही राखीच्या मुद्द्यांमध्ये कुणीही विशाल किंवा अनुश्री आपल्याला दिसले नाहीये. आता शेवटच्या हप्त्यामध्ये फक्त विशालने राखीच्या मध्ये येण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याच्या आधी कधीही राखीच्या मध्ये विशाल अनुश्री आपल्याला दिसलेले नाहीयेत, कारण त्यांचा एक स्वतंत्र गेम होता. आता राखी सावंत जे दीपाली बद्दल बोलली, जे अपशब्द तिने वापरले, त्याच्याबद्दल तिला इथं खडसावलं गेलं. सेम रुचिताच्या बाबतीत ती बोलली होती, कॅरेक्टरलेस वगैरे जितकी ती बोलली होती. खरं रुचिताला तिने वेडावून सोडलं होतं ह्या गोष्टी करून करून. तिचं काय काय काढलं होतं. दीपाली ताईंनी पण तिची आई काढली, तिचे गुरु काढले. त्यावेळेस त्यांना काहीच खडसावण्यात आलं नाही. म्हणजे दीपाली ताईंना आता जेव्हा चुकीची ट्रीटमेंट मिळते तेव्हा त्यांना खूप वाईट वाटलं तन्वीकडनं, परंतु त्यांनी त्या रुचिताला कशी ट्रीटमेंट दिली हे त्यांनी आठवायला पाहिजे. आणि राखी सुद्धा रुचिताला ज्या गोष्टी बोलत होती तेव्हा राखीला नाही बोललं गेलं. बरोबर ना? तर हा जो डिफरन्स आहे तो आपल्याला याच्यामध्ये दिसतो. म्हणजे भाऊ म्हणले की घराच्या बाहेरचे पण त्यांना आयुष्य आहे. आणि जे आहे यांचं जर तुम्ही कॅरेक्टरवरती येत असाल तर इथं भाऊंना मला उभं राहायला हवं असं भाऊ म्हणाले. ती खूप चांगली गोष्ट आहे, परंतु रुचितेच्या वेळेस हे गोष्ट का बोलली गेली नाही. तर याच्यावरती आपण पाहिलं राखी खूप रडते किंवा दीपालीला सॉरी म्हणते. तर राखीचा जो आहे तो ड्रामा आहे सगळा.
परंतु याच्यामध्ये फक्त राकेशचा जो पॉईंट आहे राखीच्या मनामध्ये, तर तो कुठेतरी असं वाटतं की खरं असू शकतो. कारण राखी ज्या पद्धतीने आज तर राकेशसाठी तिच्या डोळ्यात पाणी होतं, जाताना तिला वाईट वाटत होतं, तर कुठेतरी राकेशच्या बद्दल तिच्या मनात इमोशन्स आहेत असं वाटतं. त्यानंतर प्रेक्षकांच्या कमेंट्स यांना दाखवल्या गेल्या, कारण हा शो जो आहे काहीतरी मिलियन्स लोकांनी पाहिलेला आहे. 1000 मिलियन्स पेक्षा जास्त व्ह्यूज या शोला आलेले आहेत असं सर म्हणतायत, भाऊ म्हणतायत. परंतु आपल्याला तर आपल्या व्हिडिओच्या व्ह्यूजवरनं कळतं की बाबा किती लोक बघतायत हा शो किंवा किती लोक बोलतायत. तर भाऊंचं म्हणणं आहे की हा खूप आहे, ट्रेंडमध्ये आहे हा शो. नंतर आपल्याला या लोकांना कमेंट्स दाखवल्या गेल्या की बाबा विशालला दाखवलं गेलं की कारचं नाव अहंकार. लोक एवढं विचार करतायत अहंकाराबद्दल. नंतर राखीला हुलूचं काहीतरी आमंत्रण दाखवलं गेलं, असं दाखवलं गेलं. अनुश्रीला भांडी घासण्याचं मशीनचं दाखवलं गेलं. तर अशा कमेंट्स लोकांच्या कमेंट्स यांना दाखवल्या गेल्या. किती खऱ्या किती खोट्या माहीत नाही खरंच. त्याच्यानंतर झालं इलिमिनेशन राखीचं. राखी सावंतचं इलिमिनेशन हे होणारच होतं, कारण ज्या पद्धतीने ती वागत होती किंवा ज्या पद्धतीने यांना शो पुढे घेऊन जायचा आहे त्याच्यावरनं राखी या शोमध्ये नसणारच होती. तर राखीला याच्यामधनं आज इलिमिनेट केलेलं आहे. आणि जी प्राईज रक्कम आहे ती ते दरवाजाचा एक गेम खेळला गेला, त्याच्यातनं 7 लाख रुपये वाढवले गेले. म्हणजे आता प्राईज जी आहे ती 15 लाखाची प्राईज या शोची झालेली आहे. मला असं वाटतं प्राईज मनी जी आहे ना ती तरी एक त्याच्याबद्दल सुद्धा खेळ जायला नाही पाहिजे. कारण तुम्ही या लोकांना घरात आणता तेव्हा काहीतरी प्राईज मनी सांगूनच आणत असतं ना. आणि लोकांना पण माहिती आहे की 25 लाख रुपये प्राईज आहे या विनरची. तर इथे ही काटछाट का करतात हे मला खरंच कोडच आहे की त्याच्यासाठी सुद्धा काय लोकांना भांडायला लागतंय, टास्क का खेळायला लागतो प्राईज मनीसाठी सुद्धा. तर चला, असा हा झालेला आहे भाऊचा धक्का. शेवटचा धक्का होता आणि खूप अपेक्षा होत्या भाऊच्या धक्क्याकडनं, कारण शेवटी सुद्धा असं वाटत होतं की कुणाला तरी धक्का देतील भाऊ, परंतु नाही तसं घडलेलं. आणि रेग्युलर आपण जसा होता त्याच्यापेक्षा फक्त काहीच गोष्टींवरती भाऊ बोललेले आहेत, खूप गोष्टी घेतल्याच गेल्या नाहीयेत. आता हा शेवटचा हप्ता आहे, शेवटचा वीक आहे. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सपोर्ट करा. नमस्कार, धन्यवाद.